कुणाल कामरासारखा प्रोफेशनल विदूषक संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली गेल्या अनेक वर्षांपासून लिबरल आणि मोदी विरोधी अजेंडे अखंडपणे रेटताना दिसतो. मोदी आणि भाजपचे नेते हे त्याचे नेहमीचे आवडते सॉफ्ट टार्गेट असतात. विशेष म्हणजे भाजपवाले आपला बालही बाका करू शकणार नाही हे कामराला चांगलेच ठाऊक आहे. फक्त हातात संविधानाचे लाल पुस्तक की डायरी धरले तरी भाजपवाले पळून जातात हे ओळखल्यामुळे कामराच्या मरकटलीला सुरूच राहत असतात. अहो भाजप सोडा, या कामरापुढे साक्षात सर्वोच्च न्यायालयानेही अनेक वेळा हात टेकले आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे 2020 साली उद्धव ठाकरे सरकारने पत्रकार अर्णब गोस्वामीला काही खोट्या नाट्या आरोपाखाली बेकायदेशीररित्या 2 आठवडे तुरुंगात डांबले होते. अखेर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून अर्णबला जामीन तर मंजूर केला, परंतु त्यावेळी संजय राऊतचा कट्टर भक्त असणाऱ्या कुणाल कामराने ट्विटरवरून चक्क सर्वोच्च न्यायालयाच्या एका महिला न्यायाधीशावर टीका टिप्पणीच नव्हे तर टवाळखोर शेरेबाजी केली होती. याचे कारण म्हणजे अर्णब गोस्वामीचे ट्रोलिंग हा कुणाल कामराचा सुरुवातीपासूनचा आवडता छंद होता. या छंदापायी काही वर्षापूर्वी एका विमान प्रवासादरम्यान कामराने अर्णब पुढे भर विमानात तमाशा करण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात अर्णब पुढे त्याची काही डाळ शिजली नाही, परंतु हे ट्रोलिंग उलट कामराला चांगले महागात पडले. त्यामुळे एव्हिएशन मंत्रालयाकडून पुढील 6 महिने त्याच्यावर कोणत्याही देशांतर्गत विमान प्रवासाची बंदी घालण्यात आली होती. तोही राग मनात असल्यामुळे कामराला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने अर्णब गोस्वामीला दिलेला जामीन अजिबात आवडला नव्हता. कामराने ट्विटरद्वारे सर्वोच्च न्यायालयाची केलेली टावाळी, कोर्टाचा अवमान मानून त्याच्यावर कारवाई करण्याची पिटिशन त्यावेळी म्हणजे नोव्हेंबर 2020 साली करण्यात आली. त्यानंतर देशाचे तत्कालीन अटॉर्नी जनरल के वेणुगोपालन यांनी कुणाल कामराने केलेला एक ट्विट न्यायव्यवस्थेचा अवमान म्हणून जाहीर करून कामराविरुद्ध खटला चालवण्यास संमती दिली. आता गंमत बघा, त्या घटनेला 4.5 वर्षे उलटून गेली आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालय त्या कामराच्या 4 ओळींच्या ट्विटने आपला अवमान होतो की नाही हे अजूनही समजून घेऊ शकलेले नाही. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशासह तत्कालीन सर्व न्यायमूर्ती बदलले, परंतु कुणाल कामराची ती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केस नेहमीप्रमाणे तारीख पे तारीखच्या स्टेटसमध्येच अडकली आहे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयही आपल्या टिंगल टावाळीबाबत काहीही ॲक्शन घेऊ शकत नाही. मग आपल्याला न आवडणारे नेते करून आपलं काय वाकडं करतील याचा अंदाज कामराने चांगलाच घेतला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तोंडातून कितीही गटारगंगा ओतून फक्त संविधानाचे लाल पुस्तक समोर धरले की देशातील तमाम लेब्रांड आणि राजकारणी आपल्या समर्थनाला येणार हे कामराला चांगलेच समजते. यावेळी मात्र त्याचा तो अंदाज चुकला आहे. कामराने एकनाथ शिंदेंची कळ काढून खूप मोठी चूक केली आहे. आता त्याला समजेलच की आपणाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी शिवसैनिक कोणत्या थराला जाऊ शकतात.